नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता दामिनी आणि महिप्त भेटलेत. दामिनी जरा विचार करत असते तेव्हा महिप्त तिला म्हणतो, झाला का बाई, काही विचार करून झालाय का नाही? म्हणजे उद्या आपण कोर्टामध्ये नेमकं काय करणार आहोत? नाही म्हणजे बाई सगळं आपल्या बाजूने होईल ना उद्या? त्यावर दामिनी म्हणते, प्रिया म्हटलीय खरं की सगळं आपल्या बाजूने झाल्याने ती घाबरली होती, पण मला वाटतंय अर्जुन उद्या बॉम्ब टाकणार आहे आपल्यावर, त्या आधी तो डिफ्यूज करायला हवा. महिप्त म्हणतो, हा डिफ्यूज आपण पण हेच केलं पाहिजे. म्हणजे मला तेच म्हणायचं होतं बाई, आपण डिफ्यूज केलं पाहिजे. मग दामिनी म्हणते, शिखरे नीट विचार करून सांगा, मला अशी कुठली गोष्ट आहे का जी तुम्ही मला सांगितली नाहीये किंवा छोटीशी डिटेल राहिली आहे? आठवत्य का काही तुम्हाला? नक्की तुम्ही सांगितलं ना सगळं मला? आता मैपत जरा सेकंद विचार करतो आणि म्हणतो, सांगितलं, सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला बाई. नाही, त्या खेरड्यावर मी हल्ला केला तो फसला हे मी तुम्हाला सांगितलं ना? दामिनी म्हणते, तो पराक्रम आठवतोय शिखरे मला? त्यावर महिप्त म्हणतो, अहो मॅडम, ते थेट 4-5 दिवस पनवेलमधून गायब झालं होतं. सापडला असताना तर तिथेच खल्लास केला असता. दामिनी म्हणते, काय 1 मिनिट पाटील, 4-5 दिवस गायब झाले होते पनवेलमधून? म्हणजे अरे मग पोलीस स्टेशनमध्ये हजेरी कशी लावली त्यांनी? आता महिप्त म्हणतो, नसलच लावली तेवढे दिवस त्यांना हजेरी, मग लगेच. दामिनी म्हणते, अरे शिखरे, हे महत्वाचं आहे ना, म्हणून तर तुम्हाला सांगत असते की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला सांगत चला या एका गोष्टीवरून आपण मधुभाऊंची बेल कॅन्सल करू शकतो. महिप्त म्हणतो, हा अरे म्हणजे म्हातायाने एक सही केली नाही तरी तो म्हातारा परत जेलात जाऊ शकतो ना? नाही, त्या टायमाला ध्यानात नाही आलं मला. देशमुख बाई, त्या खेरड्याची जामीन रद्द करा लगेचच. दामिनी काही सेकंद विचार करते आणि म्हणते, नाही शिखरे नाही, लगेच एक घाव 2 तुकडे करायचे नसतात, हातात आलेल शस्त्र हुशारीने वापरायचे शिका शिखरे. त्यावर महिप्त म्हणतो, अहो मॅडम, शस्त्र आपल्या हातात आहे ना, माता त्यांना घाव घालायचा का नाही का? फक्त धार दाखवायची दुश्मनांना. त्यावर दामिनी म्हणते, करेक्ट शिखरे, आपल्याला असंच करायचं आहे. आपण अर्जुनशी डील करायचं. म्हणजे मधुभाऊनी बेल मिस केली आहे हे सगळं आपल्याला माहीत असूनही आपण त्यांची बेल रद्द करत नाही आहोत. त्या बदल्यात अर्जुनने आपल्याला प्रियाचा सायकॉलॉजिस्ट रिपोर्ट द्यायचा. मग महिप्त म्हणतो, म्हणजे त्या थेरड्याला जेलात पाठवायचंच नाही, त्याला सोडून द्यायचं? दामिनी म्हणते, असं कुठे म्हणाले मी शिखरे? डील करायचं म्हटले मी, डील पाळायचं असं कुठे बोलले मी? आता हे बोलल्यानंतर महिप्त जरा शॉक झाला बर का. दामिनी म्हणते, अहो कोर्टात तर मी म्हणणारच शिखरे की मधुभाऊनी सही चुकवली हे मी कोर्टात सांगणारच, पण केव्हा? प्रियाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर. महिप्त म्हणतो, देशमुख बाई, इतकी वर्ष कुठे होतात तुम्ही? नाही म्हणजे उपकार करा ब्र का, माझ्या विरोधात कधी केस बीज लढायला उभं राहू नका हा, नाहीतर समोरच्याला गाफील ठेवून तुम्ही कधीच चेचून काढताल ना, ते सांगता येणार नाही. तुमचं काही शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा. अरे बापरे, एवढी गेंड्याची कातडी तर माझी पण नाही राव. आता असं बोलून महिप्तने दामिनीला टोमणाच मारलाय. तो टोमणा दामिनीला लागतो आणि ती म्हणते, कौतुक करताय का? शाल जोडी मधला आहेर देताय मला शिखरे? महिप्त म्हणतो, शाल जोड्या काय म्हणताय तुम्ही बाई? ते मला नाही समजलं. त्यावर दामिनी म्हणते, काही नाही, जा आता तुम्ही इथून. आणि तसही मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जाणार. आता या आनंदात काही केलत ना तुम्ही शिकले तर याद राखा. महिप्त म्हणतो, नाही मी काहीच करणार नाही बाई. अहो, तुम्ही सांगितल्याशिवाय मी श्वास पण घेणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ, सगळे एकदा आलबेल करून टाकू आपण. अहो बाई, तुमच्या सोबत राहून हुशार झालो मी आता. दामिनीने आता फक्त त्याला असं खुणलंय की आता निघा तुम्ही. त्यामुळे महिप्त ताबडतोब तिथून निघून गेलाय. आणि प्रेक्षकांनो, आज अर्जुन आणि दामिनीची भेट सुद्धा त्यांनी तातडीने दाखवली आहे, एकदम फास्ट चालली आहे हो मालिका आता आपली. आता महिप्त तिथून निघून गेलाय. अर्जुनला आता लगेच फोन आलाय दामिनीचा. तो काहीतरी काम करत असतो आणि सायली पण त्याच्या समोरच असते. महिप्त तिथून गेल्या दामिनीने ताबडतोब अर्जुनला फोन लावलाय. ब्र का, आता या भेटीबद्दल महिप्तला सुद्धा काही कळलेलं नसावं. कदाचित अर्जुन त्याच काम करत असतो. त्याचा फोन वाचतो आणि तो नंबर बघतो
आणि शॉच होऊन जातो की अरे बापरे दामिनी देशमुखचा फोन. मग दामिनी फोन केल्या केल्या म्हणते हॅलो अर्जुन कसा आहेस तू, हाऊ आर यू. अर्जुन म्हणतो हॅलो दामिनी देशमुख बोलताय ना तुम्ही, मलाच फोन केलात ना, एवढं चेअरफुली बोलताय म्हणून विचारलं. दामिनी तिकडनं स्माईल करत म्हणते अरे काय रे अर्जुन, कोर्टातल्या गोष्टी ना कोर्टातच ठेवायच्या असतात, आपली वेगळी अशी काही पर्सनल स्पेस आहे की नाही. अरे त्या स्पेसमध्ये आपण काही वैरी नाही आहोत, एकमेकांचे दुश्मन आहोत का. अरे इनफॅक्ट तुझ्यासारख्या ब्रिलियंट आणि हुशार वकिलाशी मैत्री करायला आवडेल रे मला, म्हणूनच तुला मी डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केलाय. अरे हा कोर्टातलं सगळं विसरून जा तिथल्या तिथे आणि तुझ्या बायकोला घेऊन ये नक्की. अर्जुन सायलीकडे बघतच राहतो बर का, आणि सायली त्याच्याकडे. आता सायलीला काही कल्पना नाहीये काय नेमका फोन आलेला दामिनीचा. मग दामिनी म्हणते अरे फार काही बोलणं झालं नाही तुझ्या बायकोशी माझं, पण सिन्स ती मला खूप स्वीट मुलगी वाटते, हा शी इज अ स्वीट गर्ल, नाही येताना घेऊन येशील हा तुझ्या बायकोला डिनरला. हालो अर्जुन ऐकतोस ना, हालो. अरे बाबा एवढं टेन्शन घेऊ नकोस, नाही जेवणतून विषबाधा वगैरे करणार नाही मी, परीक्षेतली चेटकीण वगैरे नाही. अरे बाबा मी बरंच चल एक पदार्थ मी आधी चाखून बघेल मग तर झालं, येशील ना बाबा. आता अर्जुन सायलीकडे बघायला लागतो, जरा सेकंड विचार करतो आणि म्हणतो हो येईल ना, का नाही येणार नाही. कल्पना आलीय मला, तुम्ही दिलेल इन्व्हिटेशन काही सिंपल नसणार आहे नाही, पण डोंट वरी मी नक्की येईल, तुमच्या आमंत्रणाला मान देऊन नक्की येईल. दामिनी म्हणते थ्यू चल वेळ आणि जागा मेसेज करते तुला, सी यू देर. त्यावर अर्जुन ओके सी यू असं म्हणून तिचा फोन ठेवून देतो. पण आता दोघेही विचार करायला लागलेत की काहीतरी आहे धमाका. अर्जुनलाही कल्पना आहे की दामिनीने दिलेली इन्व्हिटेशन इतकं सहज सरळ आणि सोपं नाहीये, आणि ताबडतोब त्यांनी आज इन्व्हिटेशन सुद्धा दाखवल, म्हणजे ते दोघे तिथे गेले आणि त्यांची चर्चा पण दाखवली आहे. प्रेक्षकांनो बरीच फास्ट चालली आहे मालिका आणि आता लवकरच कोर्टाचे सीन पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर असो आता फोन ठेवतो अर्जुन, दामिनीच आमंत्रण स्वीकारून, आणि आता सायली त्याला विचारते काय हो काय झालं, काय म्हणाले देशमुख बाई. अर्जुन म्हणतो देशमुख बाईने घरी बोलावले आपल्याला दोघांना जेवायला. सायली म्हणते काय, आणि तुम्ही हो म्हणालात. अहो असं काय करता, तिने काही घातपात केला तिथे गेल्यावर. तर अर्जुन म्हणतो अरे ती तिच्या घरी आमंत्रण देऊन आपल्यावर अटॅक करेल का. सायली एवढी मूर्ख वाटली का ती तुम्हाला, तिच्या मनात काय चाललंय हे मला जाणून घ्यायचं असेल ना, तर मला तिच्याकडे जावंच लागेल, तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यावंच लागणार आहे, आणि हा गोल्डन चान्स आहे, त्यासाठी आपल्याला तिच्या घरी जावंच लागेल, आणि हा चान्स मला मिस नाही करायचा आहे. सायली जा तुम्ही पटकन आवरा, आपण लगेच निघतोय, लवकर तयार व्हा चला आता. सायली थोडासा विचार करते पण आता दोघेही पटकन तयार होताय जाण्यासाठी. आता बघा कधी न हे ती ही पुन्हा आली बर का यांच्या बेडरूमच्या बाहेर, हिला परवानगी नसताना सुद्धा, आणि तिने ऐकलंय अर्जुन आणि सायलीच बोलणं. प्रिया आता विचार करते बापरे अर्जुन आणि सायली दामिनीकडे जातात डिनरला, पण का बापरे या डिनरमध्ये यांनी माझ्या विरोधात काहीतरी प्लान केलं तर, आणि हे दामिनी आणि अर्जुन एकमेकांना सामील झाले तर बापरे मग तर मी मेलेच. याला म्हणतात चोराच्या मनात चांदण. पण असो हिला एवढा विचार करायची काही गरज नव्हती. दामिनी आणि अर्जुन एक होतील वगैरे असं कधी होणार आहे का प्रेक्षकांनो, असं तर मनात येणार नाही आपल्या. तर असो तात्काळ त्यांनी अर्जुन दामिनीच्या घरी पोहोचलाय, सीन घेतलाय. आता दामिनी दोघांनाही वेलकम करते. अरे हाय अर्जुन, हाय सायली, या ना या, प्लीज हॅव अ सीट, आय एम सो ग्लॅड यू केम. घर सापडायला काही प्रॉब्लेम तर नाही आलायस, या ना प्लीज बसा ना. आता अर्जुन आणि सायली तिथे बसलेत. आता दामिनी म्हणते हल्ली टेक्नॉलॉजीमुळे लवकर पत्ते सापडतात, पूर्वी असं नव्हतं ब्रह का. पूर्वी म्हणजे आम्ही कसे पत्ते शोधायचो असं विचारलंस ना तर आम्हाला आठवता पण येणार नाही. अरे मी सांगू सुद्धा शकणार नाही की पूर्वी आम्ही कसे पत्ते शोधायचो.
अरे ये नाही ये संजू पाणी दे यांना आता तिच्या घरचे सर्वंट आहेत त्यांना चहा पाणी द्यायला लावते दामिनी आणि सध्या वेलकम मस्त केले बर का तिने अगदी वॉर्म पण बोलण्यात अतिशय चतुर आहे हा दामिनी आता अर्जुनला ती म्हणते पूर्वीचा काळ कसा होता ना अर्जुन एकमेकांना घट्ट धरून ठेवण्याचा काळ होता आता काय रे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यात जोडप्यांचे डिवोर्स होतात आता ह्या गोष्टी अर्जुनला खटकतात बर का तिच्या भेट अगदी फॉर्मल आहे पण असो त्यावर दामिनी म्हणते अरे असो तुमचं कपल यावरती अपवाद आहे हे नक्की घे रे घे पाणी घे ना अर्जुन पण इफ आय एम नॉट मिस्टेकन अर्जुन तुम्ही एकमेकांसोबत दोनदा लग्न केलं ना अर्जुन पाणी पिता पिता तिने अर्जुनला हा टोमणा हाणलाच आता अर्जुनला ते लगेच लक्षात येतं आणि तो दामिनीला उत्तर देतो अर्जुन म्हणतो माझ्याबद्दलची माहिती तर तुम्ही मिळवलीच आहेत ना देशमुख मॅडम मग कन्फर्म करण्यामध्ये वेळ कशाला घालवताय दामिनी म्हणते अरे कारण भरपूर वेळ आहे आज अर्जुन आपल्याकडे मस्त डिनर करायचा आणि मनसोक्त गप्पा मारायच्यात आपल्या सायली म्हणते म्हणजे केस बद्दल बोलायचं असंच ना दामिनी म्हणते नाही तुमच्यासारख्या क्यूट कवशी वृक्ष असन का बोलेल मी तसं काही नाही बोलायचं मला तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना ते दिसतंय ना मला गेल्या वेळेला कोर्टात आपण भेटलो तेव्हा कोर्टाच्या बाहेर काय सनसनीत डिफेंड केलंस तू अर्जुनला आता अर्जुन म्हणतो हम त्या एखादी केस सुद्धा सनसनीत डिफेंड करू शकता दामिनी आता काही सेकंद विचार करते आणि म्हणते हो म्हणजे काय नाईस नाईस हे तुमच्या दोघांमधलं प्रेम आहे ना याच कौतुकच वाटतं मला आता ती प्रत्येक वेळेला स्माईल करते त्यावर अर्जुन म्हणतो तुम्ही आमच्या प्रेमाचं कौतुक करण्यासाठी नक्कीच आम्हाला इथे बोलावलेलं नाहीये तर डायरेक्ट तुम्ही मुद्द्यावर हात घातला तरी चालेल त्यावर दामिनी म्हणते नाही रे अर्जुन खरंच नाही अरे काहीही अजेंडा नाहीये रे माझा तू उगाच विचार करतोस एवढा अरे पूर्वीच्या काळी जशी युद्ध व्हायची ना म्हणजे जेव्हा युद्ध व्हायची तेव्हा शत्रूने चर्चेसाठी बोलावलं तर राजा स्वतःच शस्त्र छावणीत ठेवून मगच चर्चेला जायचा अरे मी तुझी शत्रू पण नाहीये तू उगाचच एक धारधार तलवार घेऊन आलास ती काढून ठेव म्याना सकट काढून ठेव बघू ओके रिलॅक्स अर्जुन आता म्हणतो दामिनी म्हणते विल यू ड्रिंक कॉकटेल सांगू का तुमच्यासाठी अर्जुन म्हणतो नो थक्स आम्ही ड्रिंक करत नाहीत त्यावर दामिनी म्हणते ऑफकोर्स तू रविराजचा शिष्य आहेस ना या सगळ्यापासून तू दूरच असणार आता अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय एक्झॅक्टली माझ्या सिनियरने मला हेच शिकवले कोर्टाची आर्ग्युमेंट असेल किंवा अपोजिशन लॉयरच्या घरी इन्फॉर्मल डिनर असेल स्वतःच ब्रेन नेहमी शार्पच ठेवायचं कारण कोण कधी कुठून वार करेल ना ते काही सांगता येत नाहीये त्यावर सायली म्हणते ज्या वकील मॅडम शुद्धीत असताना सुद्धा कोर्टामध्ये बोललेल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढतात त्या शब्दाचा गैरफायदा घेतात अशा व्यक्तीसमोर आम्ही भान हरपून कसं चालेल ना मॅडम सायलीने दामिनीला असं उत्तर दिल्यानंतर दामिनी अर्जुन आणि सायलीकडे बघतच राहते म्हणजे कदाचित तिला कल्पना आली असावी की अर्जुन आणि सायली लेचेपेचे नाहीयेत हे तिला माहितीच आहे म्हणा पण असो आता सायलीने असं बोलल्यानंतर अर्जुन लगेच म्हणतो सेन्स ऑफ ह्युमर हा माझ्या बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर आहे देशमुख मॅडम तुम्हाला हा डिनर कायम लक्षात राहील हे मात्र गॅरंटीड आता असं बोलल्यानंतर दामिनी नुसती स्माईल करते अर्जुनला बघून आणि आता मध्येच त्यांनी प्रियाचा सीन रंगवलाय आता या प्रियाला उगाचच वाटायला लाग असन की दामिनी आणि अर्जुन एकत्र येणार आहे म्हणून आता खरं तर तिच्या मनात काहीतरी वेगळं यायला हवं होतं पण जरा ओव्हर वाटलं मला हे तर असो आता प्रिया विचार करायला लागते की बापरे दोन विरोधी पक्षाचे वकील भेटून काय करत असतील प्लॅनिंग काय चाललं असेल यांचं अर्जुन सायली दामिनी एकत्र येणं बाप रे बाप माझ्यासाठी खूप डेंजरस गोष्ट आहे तो मैप्त काय दामिनीच्या प्रत्येक गोष्टीला नुसता हो करत असतो पण माझ्या विरोधात कट रचला
जातोय हे नागोबाने पण मला सांगितलेलं नाहीये. खरंच सगळे एकाच माळेचे मणी आहेत म्हणा. पण नाही नाही, मला आता असं बेसाव होऊन चालणार नाहीये. मी सावध राहायला हवं. हे सगळे मिळून माझी शिकार करतील आणि स्वतः सगळे केस मधन अलगद सुटून जातील. नाही नाही, मी सावधच राहायला हवं. प्रिया असा मनात विचार करते. पण प्रेक्षकांनो, काल आपल्या प्रेक्षकांच्या काही कमेंट्स आल्या होत्या, काही मजेशीर होत्या, काही सॉलिड होत्या. तर काय आहे ना, एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती की करता करविता हा नागोबा सगळं करून मस्त शांतपणे बसलाय. खरं आहे का? कळ लावणारा हाच आहे खरा नागोबा. पण असो, आता प्रिया विचार करायला लागते की मी सावध असायला हवं, कारण तिला थोडीफार कल्पना आली आहे की हे सगळं प्रकरण आपल्यावर शिकलं जाऊ शकतं. तेवढ्यात तिथे अश्विन आलाय बर का, आणि तो तन्वी म्हणतो तेव्हा ही खूप दचकते. अश्विन म्हणतो, अग तन्वी, अग एवढं दचकायला काय झालं? मीच आहे ना. अगो काय, किती घाम आलाय तुला? प्रिया म्हणते, अरे काही नाही, जरा टेम्परेचर वाढतंय ना हल्ली, म्हणून जरा घाम येतोय रे. म्हणजे गरमायला होते आता लगेच. अश्विन एसीचा टेम्परेचर कमी करतो आणि म्हणतो, ए जरा रिलॅक्स हो, इतकं काय टेन्शन घेतीयस? आणि काय झालं ब्रह? मला ना एक केस स्टडी करायची आहे, ती मी संपवतो हा आता. असं म्हणून अश्विन तिथून निघून जातो. मग आला कशाला होता बाबा तिथे? असं आता बघा पुन्हा. आता दामिनी आणि अर्जुनच सीन दाखवला, आणि हा सीन स्किप करू नका प्रेक्षकांनो, जबरदस्त दाखवलाय हा सीन. आता दामिनी म्हणते, भरपूर जेवा, लाजू नका, डोंट वरी, स्वयंपाक मी नाही केलेला, आमचा संजू खूप छान स्वयंपाक करतो. ए अर्जुन, गुलाबजाम घे ना. एकच घेतलास तू? ए संजू, सरांना वाढ बर, एक गुलाबजाम अजून घे रे बाबा, घे अजून 2 वाढ गुलाबजामुन. अर्जुन म्हणतो, प्लीज नकोय मला. अति गोड आणि अति गोड बोलणारी माणसं हेल्थसाठी हानिकारक असतात. मी जरा गोड अवॉइड करतो. आता दामिनी तिच्या सर्वंटला म्हणते, जा तू संजीव जा. पण काय रे अर्जुन, तुला ठेचा वगैरे सर्व करू का? नाही, झणझणीत असं काहीतरी तुला तसं आवडेल का? म्हणजे माणसांना जेवायला आणि जेवणालाही वेगळी चव येते, नाही का? असं काहीतरी झणझणीत खाल्लं तर. पण काय सायली, तू खूप छान स्वयंपाक करत असशील ना? अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय, माझी बायको सुगरणच आहे. ऑफकोर्स शी इज. आणि आयत्या वेळेला 25 माणसाचे जेवणही ती करू शकते. आता बघा, दामिनीने थोडस मुद्दाम इन्सल्ट फील होईल असा टोमणा मारलाय सायलीला. ती म्हणते की काय सायली, तू मधुभाऊंच्या वात्सल्य आश्रमात होतीस ना? अशा मुलीन घरकाम फार पटकन शिकतात. आता खरं तर अर्जुनला राग आलाय त्यावरती. सायलीने त्याला असं पटकन हात दाबून असं खुणवले की जाऊ द्या, काही उत्तर देऊ नका म्हणून सोडून द्या. आता अर्जुनला ते मुद्दे खटकलेत आणि त्याच्या लक्षात येते की हिने काहीतरी बोलायला इथे बोलवले. आता हे त्याला माहितीच असत आधी, पण आता डायरेक्ट तो मुद्द्यालाच हात घालतो. दामिनी म्हणते, काय सायली, मधुभाऊ तुझ्या वडिलांसारखेच असतील ना? त्यावरती सायली म्हणते, नाही, ते माझे वडीलच. दामिनी हळूहळू पॉइंटवर येते बर का. दामिनी म्हणते बापरे, म्हणजे जेवता जेवता बोलते ती, आणि म्हणते, या केस दरम्यान ना एवढ्या धक्कादायक गोष्टी समोर आल्यात ना माझ्या, की काय सांगू. त्यावर अर्जुन म्हणतो, आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की महिप्त साक्षी खोट बोलताय, हे तर नक्कीच कळलं असणार आहे, तरीसुद्धा तुम्ही त्यांची केस घेतली. दामिनी आता अर्जुनकडे बघते. अर्जुन तिच्याकडे बघतोय. मग दामिनी म्हणते, अरे अर्जुन, माझा व्यवसाय आहे रे तो, आणि कस आहे ना, कुठलीही केस थोडी कॉम्प्लिकेटेड असायचीच. कस आहे, कधीतरी माझा अशील चुकतो, कधीतरी तुझा अशील चुकतो, चुकणारच नाही का? आता अर्जुनला कळते बर काहीतरी बोलायचा प्रयत्न करतीय. दामिनी म्हणते, कधीतरी साक्षी चुकीच्या सल्ल्यामुळे खोट बोलली नाही का? कधीतरी मधुभाऊ 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये हजेरीच लावायला गेले नाही, चालूच असतं रे अर्जुन, नाही का? बघा, बोलण्यातून तिने किती समर्पक टोमणा अर्जुनला मारलाय, आणि तो त्याला कळण्या इतपत तो काही वेडा नाही. आणि दामिनी पण खूप शार्प आहे प्रेक्षकांनो, आणि अशा दिग्गज लोकांची चर्चा ऐकणं ना खूप इंटरेस्टिंग असतं, मजा येते, बरंच काही शिकायला मिळतं. तर असो, आता दामिनी म्हणते, ते काय रे अर्जुन, मधुभाऊंच्या जीवाला धोका होता तेव्हा तुम्ही त्यांना मुळशीला नेलं होतं म्हणे. 7 दिवस खूप जड गेलं असेल ना मधुभाऊंना तिथे राहणं?
नाही म्हणजे तुम्हालाही फार कठीण गेलं असेल हे सगळं काय सायली मी बरोबर बोलते ना त्यावर सायली त्या दामिनीला उत्तर देते की नाही तेव्हाही हे माझ्या आणि मधुभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यावर दामिनी म्हणते आय एम शुअर अर्जुन सारखा नवरा तुझा म्हणजे अर्जुन सारखा वकील तुझा नवरा आहे त्यामुळे प्रश्नच नाही म्हणजे त्याला माहीत होतं की मधुभाऊंनी 6 दिवस काय 1 दिवस जरी हजेरी चुकवली ना तरी ते चुकीचे आहे म्हणजे जामिनावरती ते सुटलेले होते ना त्याबद्दल बोलते दामिनी आणि ती म्हणते मधुभाऊंना जेल होऊ शकते त्यांची बेल कॅन्सल पण होऊ शकते याबाबत अर्जुनला चांगलाच खुलासा होता पण नाही अर्जुनने या सगळ्याची काळजी नाही केली अर्जुनने मधुभाऊंच्या जीवाची काळजी केली आता अर्जुनला खटकलं बरं का आणि त्याला कळलं दामी नेमकं काय बोलते दामिनी म्हणते वा खरंच सायली असा नवरा मिळायला भाग्यच लागत नाही तुम्ही दोघं काही जेवतच नाही आहात प्लीज जेवा ना ए सायली एक गुलाबजाम घे नानग आता बघा प्रेक्षकांनो हिने बोलता बोलता जो टोमडा मारला तो अर्जुनला चांगलाच लागलाय आणि त्याला कळलं की हिच्या मनात काहीतरी आणि त्या क्षणाला अर्जुन म्हणतोय हे बघा देशमुख मॅडम पुरे करा आता हे जेवणाच नाटक वगैरे जे काही आहे तुमच्या मनामध्ये ते थेट बोलून टाका डायरेक्ट मुद्द्यालाच हात घाला अर्जुन पुढे म्हणतो तुम्ही कितीही म्हणालात ना मॅडम की इथे आम्हाला बोलवण्यामागे तुमचा काही मोटिव्ह नाहीये तर मला या गोष्टीवर आता विश्वासच बसत नाहीये तुम्ही मुद्द्याचंच बोला त्यावर दामिनी म्हणते स्मार्ट हामी मॅनर्स म्हणून जेवण संपेपर्यंत वाट बघणार होते पण ठीक आहे आता डायरेक्ट मुद्द्यावरच येऊया मधुभाऊंनी 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावली नाही हे मुद्दा मी तुझ्या विरुद्ध कोर्टात मांडू शकते अर्जुन पण काय ना अर्जुन ॲक्च्युली मी तसं करणार नाहीये कारण मी मधुभाऊंना जेलमध्ये पाठवणारच नाहीये अरे इनफॅक्ट त्यांनी हजेरी लावली नाही हे मी पूर्णपणे विसरून जाणार आहे खरंच अर्जुन म्हणतो या बदल्यात तुम्हाला माझ्याकडून काय हव्य दामिनी म्हणते व्हेरी स्मार्ट फार काही नाही रे प्रिया मधुकरची सायकॉलॉजिस्टने जी काही चौकशी केली आहे ना त्याचा फक्त मला रिपोर्ट हवाय बाकी काही नाही आता असं बोलल्यानंतर दामिनी पुढे काहीच बोलत नाही मग अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुम्ही मला डील ऑफर करताय ना मॅडम सायली आता दामिनीकडे बघतच राहते आता दामिनी म्हणते हो रे आलन्य तुझ्या लक्षात मधुभाऊंना जेलच्या बाहेर ठेवण्यासाठी ही डील तुझ्या फायद्याची अर्जुन नाही का अर्जुन म्हणतो हो माझ्या फायद याची आहे तशीच तुमच्याही फायद्याची आहे ना मॅडम आता अर्जुन काही सेकंड विचार करतो आणि म्हणतो ग्रेट हा ग्रेट्स नाही म्हणजे तुम्हाला ना ब्रिलियंट लॉयर उगाचच म्हणत नसतील नाही का दामिनी त्याला स्माईल करून रिस्पॉन्स देते अर्जुन म्हणतो असं दोघांच्या फायद्याच डील म्हणजे फक्त तुम्हीच ऑफर करू शकता नाही का दामिनी म्हणते कस अरे अर्जुन आपण दोघही कायद्याच्या जगात वावरतो करेक्ट अर्जुन पण स्माईल करून तिला रिस्पॉन्स देतो दामिनी म्हणते पण कसं असतरे अर्जुन एकमेकांना थोडीफार आपण मदत केली तर चालायचंच रे त्यात काय हरकत आहे अर्जुन म्हणतो या राईट बरोबर आहे तुमचं पण काय ना थोडसं करेक्शन करायचं होतं मला दामिनी म्हणते सांग करूयात आपण सगळं करेक्शन करूयात अर्जुन म्हणतो त्या डीलमध्ये फक्त तुमचाच फायदा आहे हो मॅडम माझा फायदा नाहीये माझ्या फायद्याचं काय आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा दामिनी एकदम चुप्प बसते बर का काहीच उत्तर देत नाही आता अर्जुन आणि सायली दोघेही तिच्याकडे खूप वेळ बघताना दाखवलेत आणि इथेच त्यांनी हा एपिसोड आज संपवलाय तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खमंग आणि खुसखुशीत होता यात काही शंका नाहीये पण नेमकं कोर्टामध्ये आता काय होणार आहे याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे कारण अर्जुनने प्रियाच्या विरोधात आणि त्या सगळ्या आश्रमात रिक्रिएशन करून वगैरे वगैरे जे काही पुरावे त्याने गोळा केलेले आहेत ते आता तो कोर्टामध्ये सादर करेल अशी आपण अपेक्षा करूयात बघूयात आता नेमकं काय काय तमाशा घडणार आहे तर असा होता आजचा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड पण आता पुढचा प्रोमो ऐकून ज्या सायली कल्पना ताईंना आणि पूर्णाजीला नमस्कार करत म्हणते आई पूर्णाजी आज मदर्स डे आहे तुम्हा दोघींनाही आमच्याकडून हॅप्पी मदर्स डे आता असं म्हणून अर्जुन आणि सायली या दोघींना नमस्कार करत असतात तेव्हा कल्पनाताई तिथून उठून तडक निघून जात असतात तेव्हा
कल्पनाईंना सायली म्हणते, आई मला आईंच प्रेम फक्त तुमच्याकडून मिळालंय, तुम्हाला भेटेपर्यंत मला माहीतच नव्हतं आई कशी आहे कशी असते, मला हे पण माहीत नव्हतं की आईच्या रागात ममता असते, मला कायम माहिती नव्हतं हे सगळं, म्हणजे मला तुम्हाला भेटल्यावरच कळलं की आई कशी असते. मला मान्य आहे आई तुम्हाला माझ्या पाठीवरून हात नाही फिरवायचाय, पण तरी सुद्धा मी प्रार्थना करते, रिक्वेस्ट करते तुम्हाला, मला आशीर्वाद द्या ना आई. आता जेव्हा सायली असं बोलते ना तेव्हा कल्पनाताई ढसाढसा रडायला लागतात. तर आता बघूयात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये पुढे काय काय संयोगाने का होईना पण मालिकेमध्ये शत्रू युद्ध सैन्य चर्चा या बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्यात, ज्यामुळे आपली नजर आता पुन्हा एकदा बातम्यांकडे वळतीय. प्रेक्षकांनो पण असो, फक्त प्रार्थना करूयात की आपल्या भारताला या युद्धामध्ये घवघवीत यश मिळू देत. प्रेक्षकांनो हीच काय ते ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि अर्जुनने या दामिनीचा प्रस्ताव फेटाळलाय बर का असं दिसतंय. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.